समाज वाचवायचं काम या पुढच्या काळात आपण सगळ्यांनी मिळून करायचं. याशिवाय गत्यंतर नाही. फुगीरपणा सोडून द्या. लय फुगीर येतात. आपल्या नसा ह्या लोकांना आणायचं. ही अडचणी गिअर मध्ये कधी येते, कशामुळे येते, काय केल्यावर येते, यांना पुऱ्यांना समजायचं. आपण आहेत बी तशीच. आपल्याला जर एखादा म्हणला ना, तुकाराम पाटलात ना तो करतो 150 कप चहा सांगितलाच येत. तुझे जवळ मुत्तीर म्हणा तिकडे जाऊन काय 150 कप चहा सांगतो रे. वाटवं झालं या दया मायामुळे. ज्यांच्यावर तुम्ही दया केली ना, हेच लोक आज तुमच्या लेकराच्या विरोधात उठले. ज्यांना तुम्ही मोठं केलं, माझ्या मराठ्यांनी आतापर्यंत सगळ्यावरती दया माया केली. लागल ते त्यांना पुरवलंय. अन्न धान्य पैसे त्यांचं जरी लेकरं मोठं झालं तरी त्याच्यात आनंद व्यक्त केला माझ्या मराठ्यांनी. झाले नाही कोणावरती. आज तेच लोक तुमच्या लेकराला मिळू नये म्हणून आटोकाट प्रयत्न करायला लागले की मराठी कसं संपत. तुमची दया माया जरा कमी करा. आता ते युग संपलं. जो आपला आपण तेच. इथून पुढच्या काळात विचारच करून पाऊल उचलायचा. आपल्याला कोणी बरबाद केलं तरी आपण तेच का. कशामुळं आपल्याला कोणी अन्याय केला तरी आपण त्याच्याकडे ही कोणती वागण्याची पद्धत. तुम्हाला कडवट आणि कट्टर व्हावं लागणार आहे. त्याशिवाय समाजात टिकत पर्याय नाहीये. बाकीचे तसे वागले पुढं पण गेले. आपला कॉन्स्टेबल जर झाला तर तिथं रिटायर झाला. त्यांचा कॉन्स्टेबल झालेला PSI त्या दिवस पण झाला. आपल्या लोकांची भरतीच होत नाही. आपल्याला इतकं नोकऱ्याच नाही. आपले इतके हाल आहे. याच्यावरती मराठा समाज कधी विचार करणार आहे का नाही. जर तुमचा पोरगा पोरगी नोकऱ्यात गेले, अधिकार आपल्या हातात येईल. आणि अधिकार हातात आले तर तुमच्याच लेकरा बाळाचे सुखाचे संसार होतील. म्हणून सगळ्यांनी एक जीवाने काम करायचं पुढच्या काळात. आणि या 2-3 गोष्टी आता बंद करायच्या. 29 ऑगस्टची ताकदीने तयारी करायची. येणार ना सगळे. बाप घरी थांबायचं नाही. आणि जो आपल्यात नसेल ना तो आपला नाही. काही पण पुढे मदत करायची नाही. मग तो कोणत्या पक्षाला असतो. तुम्हाला ज्या पक्षात काम करायचं त्याच करा. फक्त आधी जात नंतर पक्ष. मग तुम्ही भाजपमध्ये काम करा, शिवसेनेत करा, राष्ट्रवादीत करा, काँग्रेसात करा, देशभरात करा. तुम्हाला ज्याच्यात काम करायचं त्याच्यात करा. पण पहिली जातीलाच बाप मानायचं, समाजालाच बाप मानायचं, नेत्याला पक्षाला बाप मानायचं. पण ताकदीला तयारी करायची. तुमच्यावर कोण अन्याय करतो मी आहे ना. तुम्ही ज्या वेळेस सांगताल ना त्यावेळेस कसला असू दे रे, तुम्हाला काय करायचं मी आहे म्हणलं. मी सांगितलं तुम्हाला एकाच शब्दात तुम्हाला कळून चुकलं असं. 30-35 वर्षाचं असणारे साम्राज्य बलाढ्य उद्ध्वस्त केलं मराठ्यांच्या नादी लागलं. बाकीचे काय रे झुंबड. तुम्हाला काय करायचं मी आहे ना. आणि एकदा आहे म्हणलं आहे कुठाही जाऊन खेळायची तयारी आपली कुठं पण. त्यामुळे चंद्र चालणारा विषय लय डोक्यात देतो नका. कारण आपण मराठी नांड्या दिवस काय करीत नाही. आणि एकदा गत्ता लागले की दुमताच काढतो आपण. 2-3 कामं करायची. मी समाजाला माझ्या आवर्जून ते सांगतो. तुम्ही सुद्धा ते करायचे. उद्यापासून प्रत्येकानं मोबाईलवर 29 ऑगस्ट टाकायचं. गप बसायचं नाही. कोणी 3 वाजेपर्यंत तुम्ही पाठवा ऑनलाईन. पोस्ट काय एक बेटा घेत नाही. 3 वाजून तर पाठवतो. बघू काय गोष्ट तर मांडायची. एक बेटा केली 3 वाजता ऑनलाईन तो बघतो का. इतकं येड लागलं मोबाईलचं बी. 4 पोरं जर एखाद्या फोन जवळ जर उभा राहील मोबाईल बघत 2 कावस गेली याला माहिती सुद्धा होती. कारण त्यांनी एकदा मोबाईल डोकं घालत ते त्या धोरणात चालू खाली साप आला का बघत नाही, उचलायला का बघत नाही.
त्या दोन लंबे दिले उठून गेले. जेव्हा त्याचं काय पण बघायला संपतो तेव्हा ते धनपून पुढे गेले रे. इतके येडे नका हो. समाजाच्या लेकराला सुद्धा उंचीवर द्यायचं हे पण डोक्यात ठेवा. उद्यापासून सगळे फोन लावायला सुरुवात करायची. प्रत्येकाला सांगायचं अंतराळी चाल, तुमच्या जेवढ्या वैकित तेवढ्या, आणि प्रत्येक गावात बैठक घ्यायची. गावाला गाव पिंजून काढायचे. मी जर कधी एखाद्या गावात आलो ते मला म्हणले पाहिजे हे सगळे लोक आमच्या गावात आले होते, सगळ्या गावाला सांगत होते की मराठी चांगला सहभागी व्हावं. जेव्हा रान का